आज काय करायचं आहे? आज न्यूमरिकल्सच बघूया. काल जसे न्यूमरिकल्स बघितले आपण त्याच प्रकारचे न्यूमरिकल्स पण आज पण बघूया. ओके, बर. मग काल चला नवीनच नवी न्यूमरिकल करू. ल मास ऑफ टीना, चला लिहा, मास ऑफ टीना इज 90 kg. चला न्यूमरिकल्सच करू आज पण. चलो लिहा, मास ऑफ टीना इज 90 kg. Mass of Tina is 90 kg. Mass of Tina is 90 kg. Then find out gravitational force on Tina. Then find out gravitational force on Tina. Mass of Tina is 90 kg. Then find out gravitational force on Tina. ठीक है, चलो. इनिशियल स्टेप्स मी करतो इथं, नेक्स्ट स्टेप्स तुम्ही करा. इनिशियल स्टेप्स मी करतो इथं. ओके, नेक्स्ट स्टेप्स तुम्ही करा. तर काय करायचं आहे? डायरेक्ट करतो. आता डेटा वगैरे लिहित नाही. कालच्या न्यूमरिकल्सला आपण डेटा वगैरे सर्व व्यवस्थित लिहिलंय. आजचे न्यूमरिकल्स मी डायरेक्ट करतो. ठीक आहे. काय फॉर्म्युला? फोर्स इज इक्वल टू, म्हणजे हे अर्थ आहे आणि अर्थवर टीना अशी बसली. अर्थवर टीना अशी बसली. मग टीना आणि अर्थ, टीनावर अर्थने किती फोर्स लावला, दॅट वी हॅव टू फाइंड आउट. टीनावर अर्थने किती फोर्स लावला, दॅट वी हॅव टू फाइंड आउट. ठीक आहे, बर. मग अर्थने टीनावर लावलेला फोर्स कसा असतो? जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. कोणता फॉर्म्युला? जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. मग तेच फॉर्म्युला यूज करायचा. जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. जी किती आहे? जी किती आहे मग? 6.67 इंटू 10⁻11. पहिलं मास म्हणजे टीनाचं मास घ्या 90. दुसरं मास म्हणजे अर्थचं मास घ्या. अर्थचं किती आहे? 6×10⁻24 डिवायडेड बाय आर. आर म्हणजे काय? आर इज डिस्टन्स बिटवीन मासेस. आर काय असते? आर इज डिस्टन्स बिटवीन मासेस. कुठलं मास? टीनाचं मास आणि अर्थचं मास यांच्यातलं डिस्टन्स. टीनाचं मास आणि अर्थचं मास यांच्यातलं डिस्टन्स. मग टीनाचं मास आणि अर्थचं मास यांच्यातलं डिस्टन्स किती असते? इट इज सेम ऍज रेडियस ऑफ अर्थ. मग इथं रेडियस ऑफ अर्थ घ्या. मग रेडियस ऑफ अर्थ किती आहे? 6.4 इंटू 10⁻6. 6.4 इंटू 10⁻6 याचा स्क्वेअर. ठीक आहे, चलो. मग जी अपॉन आर स्क्वेअर मी व्हॅल्यू काल सांगितले किती आहे, त्याचा यूज करा, कॅल्क्युलेट करा. बघा किती येते. आन्सर काय येणार? न्यूटन्स मध्ये येईल. काय आन्सर येते बघा. चला कॅल्क्युलेट करा. जी अपॉन आर स्क्वेअर हे किती येते? 1.628 10⁻24. याची व्हॅल्यू काल मी सांगितली 1.628 इंटू 10⁻24. यूज करा, फाइंड आउट करा. किती? एक आन्सर. दोन आन्सर आलेत माझ्याकडे. केंद्रे आणि सावंत, दोन आन्सर्स आले. चला बाकी लोक बोला काय काय. आपलं फर्स्ट नेम आणि सरनेम, सर्वांनी पहिलं नाव आणि आपलं सरनेम दोन्ही पुट करा. वडिलांचं नाव मध्ये टाकू नका. आपलं फर्स्ट नेम आणि सेकंड नेम टाका, वडिलांचं नाव टाकू नका.
कमेंट मध्ये नाही वेदांत, कमेंट मध्ये टाकू नका नाव. तुमचं प्रोफाईल नेम, फर्स्ट नेम आणि सरनेम ठेवा. फर्स्ट नेम फक्त ठेवू नका. प्रोफाईल नेम तुमचं फर्स्ट नेम आणि सरनेम ठेवा. कमेंट मध्ये मला आन्सर द्या फक्त. कमेंट मध्ये मला आन्सर द्या. चलो बोला किती आन्सर आहे. एक आन्सर आले 879, एक आले 899. चलो बघा कुठलं करेक्ट आहे बघा. $145 पण आन्सर आले. थोरात कॅल्क्युलेशन परत करा. किती येते. 879.12 येत असेल. 879.12 आन्सर किती येत असेल. 879.12 किती येते मी सांगतो. जे मास आहे, जे मास आहे याच्या 10 पटीच्या आसपास येणार. आन्सर किती येणार एक अंदाज लक्षात ठेवा. आन्सर किती येणार. जे पण मास दिले त्याच्या 10 पटीच्या आसपास येणार. 10 पट म्हणजे जी ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 त्याच्या जवळ आहे ना, 10च्या जवळ. मग वेट किती असते. फोर्स असतो हे एम इंटू जी, स्मॉल एम इंटू जी. ऍक्च्युली वेगळ्या प्रकारे लिहिले आपण, पण ह्याचा आन्सर किती येते. स्मॉल एम हे मास इंटू जी, पण जी किती असते 10च्या आसपास. मग 90 इंटू 10 म्हणजे 900च्या आसपास आन्सर यायला पाहिजे. आन्सर 900च्या आसपास यायला पाहिजे. सिंपल तुम्ही हिशोब लक्षात घ्या. कळते ना ट्रिक काय. हे मास इंटू आन्सर काय 9.8 पुट केला की तुम्हाला क्लिअर कळेल. ओके चलो. $900च्या आसपास आन्सर आला पाहिजे. मग 879 बरोबर वाटते मला. ओके चलो चेक करू द्या मग बघूया किती. 1.628 इंटू 90 इंटू 6 879.12. ओके. फोनवर मेसेज आला होता म्हणून घेतला होता. हे अबॅकसचा यूज करून केलं. काही मुलांना शंका आली की सरांनी कसं काय कॅल्क्युलेशन एवढ्या फास्ट केलं. तर मी अबॅकस लहान असताना शिकलो होतो. फर्स्ट स्टँडर्डला असताना, पहिलीला असताना. मग असे डोळे बंद करून बोटांवर मला कॅल्क्युलेशन करता येते. ते मेसेज आला होता म्हणून फोन घेतला होता. ओके किती येते 879.12. चलो लिहा 879.12. ओके चलो. नेक्स्ट काम काय करायचं आहे. नेक्स्ट काम काय करायचं आहे. टीनानं एका बिल्डिंगवर चढली टीना आणि त्याच्यावरून टीनानं उडी मारली खाली. टीनानं काय केलं. टीना एका बिल्डिंगवर चढली आणि बिल्डिंगवरून टीनानं खाली उडी मारली. मग टीनाचं काय काढायचं आपण. टीनाचं स्पीड काढायचं आहे. टीना खाली उडी मारली. का उडी मारली काय माहिती नाही, पण टीना उडी मारली. मग टीनाचं स्पीड काढायचं आहे आफ्टर 2 सेकंड्स. जंप मारल्यानंतर 2 सेकंड्स. वी हॅव टू फाइंड आउट स्पीड ऑफ टीना 2 सेकंड्स आफ्टर जम्पिंग. ठीक आहे चलो लिहा. झालं इथंपर्यंत. हे बरोबर आन्सर आहे. लिहा. कॅल्क्युलेशन घरी करून बघा. लिहा काय. फाइंड आउट velocity of Tina. Find out velocity of Tina. Find out velocity of Tina. 2 seconds after jumping. Find out velocity of Tina 2 seconds after jumping from the roof of a tower. Find out velocity of Tina. Find out velocity of Tina 2 seconds after. 2 seconds after. Find out velocity of Tina 2 seconds after jumping from the tower. 2 seconds after jumping from the tower.
2 seconds after jumping from the tower. Find out velocity of Tina 2 seconds after jumping from the tower. ओके, टॉवर वरून जंप मारायचा, 2 सेकंदानंतर काय फाइंड आउट करायचं, तिची व्हेलॉसिटी. टॉवर वरून जंप केली टीनानं आणि आफ्टर जम्पिंग 2 सेकंड झाले, मग 2 सेकंदानंतर तिची आपल्याला व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे. ओके, परत हे जरा व्यवस्थित करू न्यूमरिकल. हे असं काल घेतलं नव्हतं आपण, मग हे न्यूमरिकल आपण स्टेप वाईज मॅनर मध्ये करूया. राईट, चलो. मग हे स्टेप वाईज मध्ये बघा कसं येते. हे स्टेप वाईज मध्ये केलं तर कसं कसं येते बघा. पहिला लिहायचा डेटा. मग टीनावर फोर्स किती आहे, ला फोर्स ऑन टीना, कॅपिटल ला टी. मग टीनावर फोर्स किती आहे, टीनावर फोर्स किती आहे, फोर्स ऑन टीना म्हणजे ग्रॅव्हिटीनं टीनावर फोर्स किती लावला आता काढला तेच 879 पॉईंट किती 12, 879.12. ठीक आहे. टाइम किती लागला, किती टाइम नंतर व्हेलॉसिटी काढायची आहे, 2 सेकंड्स. चला लिहा डेटा, फोर्स लिहिला, टाइम लिहिला. ठीक आहे. फॉर्म्युला कोणता यूज करायचा, कोणता फॉर्म्युला यूज करायचा, हा v इज इक्वल टू यू प्लस एटी. कोणता फॉर्म्युला यूज करायचा, टीनाची व्हेलॉसिटी काढताना टीनानं उडी मारली, मग इथली टीनाची व्हेलॉसिटी पाहिजे तर काढताना कुठला फॉर्म्युला यूज करायचा, हा v इज इक्वल टू यू प्लस एटी. मग v फायनल व्हेलॉसिटी किती आहे तेच तर काढायचं आहे. इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे 0, कारण टीनानं उडी मारली त्यावेळी तिची व्हेलॉसिटी किती होती, तिनं जंप मारली त्यावेळी व्हेलॉसिटी किती होती तिची 0. तर इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे मग 0 आहे. प्लस ऍक्सेलरेशन कसं काढणार, बोला ऍक्सेलरेशन कसं काढायचं. ऍक्सेलरेशन इज फोर्स अपॉन मास. ऍक्सेलरेशन कसं काढायचं, ऍक्सेलरेशन इज फोर्स अपॉन मास. फोर्स किती आहे मग टीनावर, फोर्स किती आहे, ऍक्सेलरेशन इज फोर्स अपॉन मास. टीनावर फोर्स किती आहे 879. टीनावर फोर्स किती आहे 879.12. आणि फोर्स अपॉन मास हे ऍक्सेलरेशन असते. टीनावरच फोर्स आहे अर्थने लावलेला हा, आणि टीनाचाच मास पाहिजे, टीनाचाच फोर्स, टीनाचाच मास पाहिजे. मग टीनाचा फोर्स हा आणि टीनाचं मास किती आहे 90. हे ऍक्सेलरेशन झालं. इंटू टाइम किती सेकंदानंतर व्हेलॉसिटी काढायची आहे 2 सेकंदानंतर. चला कॅल्क्युलेट करा, बघा किती येते. 20 पेक्षा थोडं कमी, 20 पेक्षा थोडं आन्सर कमी, 20 पेक्षा आन्सर थोडं कमी. लिहून घ्या, परत मी एकदा रिपीट करतो, एकदा लिहून घ्या, परत रिपीट करतो, एकदा लिहून घ्या. 20 पेक्षा आन्सर काय येईल थोडं कमी. बा करा कॅल्क्युलेट किती येते बा. कसं करणार, असं 8 हे 0 साठी डेसिमल शिफ्ट केला, 0 आहे म्हणून डेसिमल इकडे शिफ्ट केला, डिवायडेड बाय 9 इंटू 2. 9 ने याला डिवाइड करा, 9 ने याला डिवाइड करा, मग 2 न मल्टिप्लाय करा. 9 ने डिवाइड करणं सोपं आहे, 9 ने डिवाइड केल्यावर 2 न मल्टिप्लाय करा. आन्सर किती आले 19.53 आले बा. भरपूर मुलांचा आहे 19.536. 19.536 येते का, खूप जणांचं ते आले, मग मी तेच लिहितो 19.536. 19.536 व्हेलॉसिटी आहे, त्याचं युनिट काय येणार मीटर पर सेकंड. ही व्हेलॉसिटी आहे ना, मग याचं युनिट काय येणार मीटर पर सेकंड. ठीक आहे, चलो चला लिहून घ्या. ज्यांना कळालंय, ज्यांना कळालं नाही सर्वांनी लिहून घ्या. खूप जणांना आन्सर आले, त्याच्यावरून कळतंय की भरपूर जणांना कळतंय, पण कळालं नसलं तरी नो टेन्शन, एकदा लिहून घ्या, मी परत एकदा रिपीट करतो. राईट,
चॅप्टर डिफिकल्टच आहे, 10वीच्या मुलांना हे सहसा हा चॅप्टर डिफिकल्ट जाते. मला पर्सनली हा चॅप्टर चांगला वाटतंय, पण मुलांना काही डिफिकल्ट जाते. ज्यांना पाठांतराची सवय आहे किंवा ज्यांना अगोदरच्या शिक्षकांनी अंडरस्टँडिंगने शिकवलं नाही, ज्यांना अगोदरच्या शिक्षकांनी अंडरस्टँडिंगने शिकवलं नाही, त्या मुलांना थोडं काय वाटणार आहे, डिफिकल्ट वाटू शकतंय. ज्यांना न्यूमरिकल्स सॉल्व्ह झाले नाहीत, अगोदर कधी न्यूमरिकल्स केले नाहीत, त्यांना थोडं डिफिकल्ट वाटू शकते. काही टेन्शन नाही, तुम्ही सांगत जा मला, जे समजत नाही मी रिपीट करत जातो. ओके, चलो एकदा लिहून घ्या, मी परत एकदा रिपीट करतो. चॅप्टर तुम्हाला आवडत असला तर तुम्हाला फिजिक्स मध्ये चांगले मार्क्स येतील. हा चॅप्टर आवडत असला तर फिजिक्स मध्ये चांगले मार्क्स येतील तुम्हाला. कधी 10th तर येतीलच, 11th-12th पण येतील. चला झालं, मी एकदा परत रिपीट करतो बा सर्वांना. मी परत एकदा रिपीट करतो, सर्वांनी बघा जर आता कसं करायचं आहे. परत एकदा रिपीट करतो सर्वांनी कसं कसं करायचं आता. काय फाइंड आउट करायचंय, काय फाइंड आउट करायचंय. ठीक आहे, चला कसं करायचं आपल्याला आता. टीनाने इथून जंप मारली. ज्यांना कळालं नाही मी परत एकदा रिपीट करायला. बघा ऐका, टीनाने इथून जंप मारली, मग 2 सेकंदानंतर त्याची व्हेलॉसिटी किती आहे ते काढायची आहे. मग व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला u + at, v इज इक्वल टू u + at. फायनल व्हेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल प्लस ऍक्सलरेशन इंटू टाइम. मग इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे, जंप मारताना तिची व्हेलॉसिटी 0 होती म्हणून 0. ऍक्सलरेशनचा काय फॉर्म्युला, ऍक्सलरेशन इज फोर्स अपॉन मास. मग टीनावरचाच फोर्स अपॉन टीनाचाच मास. मग टीनावरचा फोर्स इतका आहे, टीनावर फोर्स किती आहे, इतका आहे. अर्थने लावलाय ना, मागच्या गणितात काढलंय ना, मागच्या न्यूमेरिकल मध्ये. सो दिस इज फोर्स अप्लाइड बाय अर्थ ऑन दी टीना अँड दिस इज मास ऑफ टीना. सो फोर्स ऑन टीना अपॉन मास ऑफ टीना. तिच्यावरचाच फोर्स, तिचंच मास, तिचं ऍक्सलरेशन मिळते. मग किती टाइम नंतर व्हेलॉसिटी काढायची आहे, 2 सेकंदानंतर. देअरफॉर टाइम इज 2. सॉल्व्ह करायचं तर टीनाची व्हेलॉसिटी मिळणार. राईट, चलो नवीन करायचं आता. चला नवीन एक न्यूमरिकल करूया. एक्झॅक्टली सेम न्यूमरिकल मी रिपीट द्यालो, थोड्या व्हॅल्यूज चेंज करून. तुम्ही करा, आलं नसेल तर मी बोर्डवर करतो, तुम्ही करा. ओके, चलो. चलता है, वैसे भी किया तो चलता है सृष्टि. ठीक है, चलो. साइड स्क्रीनशॉट. न्यूमरिकल्स मी लिहून घ्या म्हणतोय तर ते न्यूमरिकल्स लिहूनच घ्या. तुम्हाला स्क्रीनशॉट्स पण घेता येते, मोबाईल मध्ये काय करता येते ते पण मी सांगतो. तुम्ही आता माझ्यापेक्षा दुनियेचे हुशार आहात त्या मोबाईल मध्ये. स्लाइड डाऊन करून त्याला खाली ओढलं की वर स्क्रीनशॉट घेतला की पूर्ण आपल्याला एका स्क्रीन मध्ये दिसतंय. पण माझं काय ओपिनियन आहे, लिहून घ्या. लिहून घेतल्यावर अंडरस्टँडिंग चांगली होईल, जरा समजायला सोपं जाईल. जसं आपलं रेग्युलर लेक्चर होते क्लासरूम मध्ये, तसं लेक्चर ऑनलाईन पण व्हावा असा मी प्रयत्न करालो. राईट, असंच झालं रेग्युलर लेक्चर सारखं तर तुमची अंडरस्टँडिंग चांगली राहील. स्क्रीनशॉट्स घेतला तर कमी वेळात टाइम होईल, कमी वेळात काम होईल. स्क्रीनशॉट्स घेतला तर लिहायचा वेळ वाचेल, पण त्याच्यापेक्षा लिहिलात तर तुमच्या डोक्यात चांगलं बसेल. मी सांगतोय तसं ऐका. ज्यांना चांगला स्कोर करायचा आहे,
सर्व नोट्स लिहून घ्या. ज्यांना चांगला स्कोर करायचा, मी जितक्या नोट्स लिहून देतो तितक्या सर्व लिहून घ्या, तर जास्त अंडरस्टँडिंग होणार, जास्त वेळपर्यंत डोक्यात राहील हे सगळं. ठीक आहे, चलो. ठीक आहे, चलो बा. नेक्स्ट काय? बर, नंतर डाउट्स वगैरे तुमचे सजेशन्स मला नंतर द्या. चलो झाले. चला नेक्स्ट घ्या न्यूमरिकल. एक्झॅक्टली सिमिलर न्यूमरिकल. चला नेक्स्ट घ्या. काय? बा, जे पण आपल्या क्लासचे ESA क्लासचे स्टुडंट्स आहेत अहमदपूरचे, गोरे सरांच्या स्टुडंटसाठी मी बोलत नाही, हे गोरे सरांच्या स्टुडंटसाठी हे बोलत नाही. जे पण अहमदपूरचे स्टुडंट्स आहेत, गोरे सरांच्या स्टुडंटसाठी पण हे होऊ शकते असंच, पण ते सरांच्या बद्दल मी काय सरांच्या नेक्स्ट काय डिसिजन घेतील सर त्याच्याबद्दल मला काय बोलता येणार नाही. पण आपलं जे ESA क्लासेसचे जे स्टुडंट आहेत अहमदपूरचे, त्यांनी जरा लक्ष घ्या. काय बघा, तुम्ही फीज लवकरात लवकर भरून घ्या. रिझन काय बघा, पूर्णच फी भरलात तर चांगली गोष्ट आहे. रिझन काय बा, रिझन काय का तुम्ही पूर्णच फीज भरलात तर चांगली गोष्ट आहे. रिझन काय, फिजिकल क्लास चालू झाल्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट्स वर पक्क लिमिटेशन येणार. फिजिकल क्लासेस चालू झाल्यावर नंबर ऑफ स्टुडंट्स, किती स्टुडंट्स वर्गात बसवू शकतोय त्याच्यावर पक्क लिमिटेशन्स येणार. जनरली आपल्या वर्गात किती मुलं असतात, तुम्ही 9th ला लेक्चर केले, तुम्हाला माहिती आहे किती असतात. वर्गात मुलांना बसायला जागा भेटत नाही, बरोबर. मग आता तशी मुलं गर्दी करून बसवता येतील का आपल्याला? नाही, खूप कमी मुलं घ्यावी लागतील. मग खूप कमी मुलं, पण पोट काय माझं कमी झालं नाही ना, पोट माझं तेवढंच आहे, त्याला तितकंच खायला द्यायला लागते. जे मॅनेजर आहेत क्लासमध्ये काम करतात, जे अदर टीचर्स आहेत, त्यांना खायला तर तितकंच लागतं, त्यांना घालायला तितकेच कपडे घालतात, बरोबर ना. वर्गात मुलं कमी बसली म्हणून फक्त शर्ट न घालता फिरता येते का? चड्डी घालून फिरता येते का मला? किंवा बाकीच्या माणसांना तसं फिरता येते का शर्ट न घालता? मग याच्यामुळे ज्या गरजा आमच्या टीचर्सच्या आहेत आणि या आहेत त्या तर सेम राहणार. मग मुलं कमी झाली म्हणजे काय होईल? ऑब्वियस इफेक्ट काय होईल? क्लासरूम मधली मुलं कमी झाली म्हणजे याचा ऑब्वियस इफेक्ट काय होईल? विचार करा लॉजिकली. फीज पक्की वाढणार. मुलं फक्त 5च अलाव केली तर फी खूप वाढेल. मुलं 10 अलाव केली की थोडीच वाढेल. मुलं 20 अलाव केली की थोडी थोडी वाढेल, असं कळते ना. आणि जुनी जशी गर्दी व्हायची, 100-150 मुलं, 150 पावणे 200 मुलं एकाच ठिकाणी बसायचे, तशी तर गर्दी होऊ देणार नाही. त्यामुळे फी नक्की वाढणार आहे. फिजिकल मध्ये फी नक्की वाढणार. त्यामुळे आता जे फी भरतील त्यांच्यासाठी फी तितकीच राहील. समजतंय मी काय बोलतोय? आता जे पण मुलं फीज भरतील त्यांच्यासाठी फिजिकल चालू झाल्यावर जास्त फी होणार नाही, त्यांच्यासाठी इतकीच फी राहील, कळते ना. पूर्ण फीज भरणार आहे, त्यामुळे पूर्ण फीज जास्तीत जास्त मुलांनी भरून घ्या लवकरात लवकर. ठीक आहे, तुमच्यासाठी बोलतोय. आणि हे होणार नाही का? हे होणारच आहे. ऑक्टोबर किंवा सप्टेंबरला क्लासेस चालू होतील. सप्टेंबरला होतील वाटाले मला, नाहीच झाले तर ऑक्टोबरला तर होतील. ओके, बा तुमच्यासाठी. आणि आता आम्हाला काय, आता जे क्लासवर डिपेंडेंट लोक आहेत, टीचर किंवा सर्वांनाच आता थोडं कॅश फ्लो कमी आहे. फिजिकल क्लासेस चालू नसल्यामुळे कॅश फ्लो कमी आहे. आता सर्व क्लासला गरज आहे आता पैशाची. प्रत्येक टीचरला, किती मोठा क्लास किंवा किती छोटा क्लास, प्रत्येकाला असंच गरज आहे. त्यामुळे आता फी जी द्याल ते जे मुलं देतील त्यांच्यासाठी क्लास चालू झाल्यानंतर जास्त फी नसणार. त्यामुळे समजावून घ्या, लॉजिक समजावून घ्या. बरोबर आहे का नाही? तुम्हाला पटते का नाही बघा. ते पटते का नाही तुम्हाला बघा, कळते ना. चलो बा, मग काय करायचं आता? बा काय करायचं आहे? नेक्स्ट ल्या, मास ऑफ गणेश इज 70 kg. एक्झॅक्टली सेम न्यूमरिकल मी देतोय, राईट. ल्या, मास ऑफ गणेश इज 70 kg. मास ऑफ गणेश इज 70 kg. Mass of Ganesh is 70 kg. Then find out
then find out force applied by earth on the Ganesh. Mass of Ganesh is 70 kg. Mass of Ganesh is 70 kg. Then find out force applied by earth on Ganesh. Then find out force applied by earth on the Ganesh. ओके चलो व्यवस्थित लिहा. डेटा काय आहे ते लिहा. M1 काय आहे, M2 काय आहे, R किती आहे, डिस्टन्स बिटवीन मासेस, फॉर्म्युला काय यूज करायचा आणि सॉल्व करा. बाकी ते अर्थने गणेशवर किती फोर्स लावला दॅट वी हॅव टू फाइंड आउट. अर्थने गणेशवर किती फोर्स लावला ते आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके चलो करा फटाफट. चला करा सर्वजण. चलो एक आन्सर आले, परवेजचं आले, बाकीच्यांचं बघा. चलो बोला किती. खूप आन्सर्स आलेत. किती आलेत? 683.76. बघा बाकी कोणाचं थोडा तेच आहे. सखाराम, वैष्णवी परत करून बघा. कावळे, वैष्णवी कावळे परत करून बघा. बस 683.76 येते का सर्वांना? बघा 683.76 एकदम सिंपल आहे. 683.76 बघा येते का? 683.76 वेगळे येत असेल तर सांगा. खूप मुलांचं तेच आले म्हणून मी तेच पकडतोय. मी आता काय ते अबॅकसनं कॅल्क्युलेशन्स करत नाही. तुमचे जे आलेत ते मी पकडतो. ठीक है चलो इधर करने का. चलो ठीक है चलो रुको इधर कैलकुलेट करते हैं. चलो चलो देखो इधर अभी क्या है. क्या करना है? फर्स्ट मास कैसा निकालना है. देखो ऐसा अर्थ है और अर्थ पे क्या है? अर्थ पे ऐसा गणेश है. अर्थ है और अर्थ पे क्या है? गणेश खड़ा है. तो गणेश का मास है फर्स्ट मास 70. गणेश का मास है फर्स्ट मास. दूसरा मास कौन सा है? अर्थ ने गणेश के ऊपर. जिनको थोड़ा अंडरस्टैंडिंग में प्रॉब्लम है इधर देखो. जिनको थोड़ा अंडरस्टैंडिंग में प्रॉब्लम है इधर देखो. तो अर्थ ने गणेश पे कितना फोर्स लगाया है वो फाइंड आउट करना है. अर्थ ने गणेश पे कितना फोर्स लगाया है वो फाइंड आउट करना है. तो अर्थ का मास है दूसरा मास, तो दोनों मासेस के बीच में फोर्स. तो अर्थ का मास है दूसरा मास, वो कितना रहता है? 6×10⁻²⁴. अर्थ का मास रट्टा मार के रखना है. देन डिस्टेंस बिटवीन मासेस. गणेश और अर्थ इनके बीच में डिस्टेंस इतना है, लेकिन ये वाला डिस्टेंस बहुत छोटा रहता है. गणेश का सेंटर और अर्थ का सेंटर, गणेश का सेंटर और अर्थ का सेंटर इनके बीच में डिस्टेंस, लेकिन ये वाला डिस्टेंस बहुत छोटा है, इसलिए हम डिस्टेंस क्या लेते हैं? यही रहते हैं. तो ये डिस्टेंस क्या है? रेडियस ऑफ द अर्थ. तो रेडियस ऑफ द अर्थ मतलब ही डिस्टेंस है. कितना वो? 6.4.
10 कितना 6 मीटर। तो ये वाला वैल्यूज पुट करो फॉर्मूला में। कौन सा फॉर्मूला है अपना? ये वाला, जी m1 m2 अपॉन आर स्क्वायर। तो ये कितना आता है? जी का वैल्यू, आर मतलब स्मॉल आर रहता है यहाँ पर, लेकिन स्मॉल आर का वैल्यू कितना रहता है? कैपिटल आर, रेडियस ऑफ द अर्थ। तो रेडियस ऑफ अर्थ इतना है, तो ये वैल्यू कितना आता है? ये वैल्यू आता है 1.628 इंटू 10⁻²4। m1 कितना आता है? गणेश का मास 70 इंटू m2 अर्थ का मास कितना आता है? 6 इंटू 10⁻²4। अर्थ का मास इधर, गणेश का मास इधर, और इसका वैल्यू हमने रटा है, इतना आता है।